चेक केलं, पण ते लगेच चेक झालं आणि सर्व टीम कामाला लागली. जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे काही फेक नाही आहे कंप्लेंट, त्यावेळेला आम्ही सर्व जोरात कामाला लावलं. त्यांनी सर म्हणतात माझा काय रोल नाही, ही सुरुवातच सरांपासून झाली, कारण सरांनाच पहिली पोलिसांना इन्फॉर्मेशन नाही आहे आधी, म्हणजे FIR किंवा रिपोर्टिंगही झाली नव्हती, ती आधी सगळी माहिती सरांकडे आली. मग सरांनी मला एक फोन केला आणि सरांना सांगितलं, जोनवन सरांना. मग आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं, आम्ही कन्फर्म केलं की घटना घडलेली आहे. सर एकूणच कामगिरी चांगली आहे, पण दर दिवसा अपहरण आणि आता 2 दिवसांपूर्वी दर दिवसात कोयत्याने हल्ला, पोलिसांचा धाक काढलेला नाही अशा पद्धतीची परिस्थिती एकूणच निर्माण झालेली. आपल्या समाजामध्ये आपण जर बघाल तर गुन्हे अनादिकालापासून होत आलेले आहेत आणि त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि पुढची आपण काय कारवाई करतो याच्यावर बरंच काही अवलंबून असतं. आणि 100% क्राईम फ्री सोसायटी आतापर्यंत कुठल्याच समाजामध्ये निर्माण झालेली नाही आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, आपला आतापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याचबरोबर आम्ही काही CCTV रिलेटेड आता जे सिंहस्थासाठी आपले 3000 CCTV आपल्याला मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर आमचे CSR मधून CCTV आमच्या लावण्याचं काम चालू आहे. एकदा हे जर झालं तर आपलं डिटेक्शनचं पर्सेंटेज वाढेल आणि डिटेक्शनचं पर्सेंटेज जसं वाढेल तसं आपल्याला ह्या सर्व क्राईम प्रिव्हेंशन आणि कंट्रोलमध्ये मदत होईल.